तेलंगणात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. पांढरकवड्यातून केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन. तेलंगणा राज्यात 7 फेब्रुवारी रोजी समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याची घटना समोर आली असून या प्रकाराचा पांढरकवडा येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय माळी महासंघ पांढरकवडा यांच्या वतीने कुमारी प्रतीक्षा गुरनुले यांनी तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाबाई जयंती उत्सव समितीच्या वतीने राम भेंडारे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पांढरकवडा तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महात्मा फुले हे देशातील सामाजिक समतेचे पुरस्कर्ते असून शिक्षण, स्त्री सक्षमीकरण आणि शेतकरी हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अशा महान समाजसुधारकाच्या पुतळ्याची विटंबना करणे ही अत्यंत निंदनीय व समाजात तेढ निर्माण करणारी बाब आहे. संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. समाजातील सर्व घटकांनी शांतता व सौहार्द राखत दोषींना शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने तत्परता दाखवावी असेही आवाहन करण्यात आले. यावेळी शालिग्राम राऊत, अशोक भोयर, अमोल गुरनुले, बबन गुरनुले, नागेश मोहुर्ले, गणेश शेंडे, बाबाराव शेंडे, राजू पुणेकर, सुनील मोहुर्ले, विवेक ताटे, श्रीकृष्ण बुरेवार, प्रतीक्षा गुरनुले, प्रियंका बानाईत, मंदाताई वाढई, नीताताई वाढई, रंजना कावडे, रेखाताई मोहुर्ले, मंगला वाढई, माया शेंडे, सुनीता मोहुर्ले, कविताताई मोहुर्ले व इतर सदस्य उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांकडून देण्यात आला आहे. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी. तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यामध्ये तेल्लापूर या गावामध्ये 7 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिसांच्या समोर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली, या संदर्भात पांढरकवडा तालुक्यातील सर्व तमाम सामाजिक संघटना, उत्सव समिती आणि अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने माननीय तहसीलदार केळापूर यांच्यामार्फत राज्याचे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांच्याकडे शेकडो बहुजन समाज संघटनेच्या स्वाक्षरीसह एक निवेदन आम्ही आज सादर केलेलं आहे. तर या समाजकंटक वारंवार हेतू पुरस्परपणे आमच्या थोर पुरुषांची विटंबना करून जे पाहताय अशांना कडक शासन झालं पाहिजे आणि मान आणि सन्मानाने त्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं पुनर्वसन त्या ठिकाणी शासनाने करून द्यावं अशी आमच्या सर्व या थोर पुरुषांची विचारधारा सांभाळणारे, विचारधारा जोपासणारे आणि तमाम बहुजन सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही शासनाला एक निवेदन देतो आणि एक इशारा देतो. जर समजा हा पुतळा सन्मानाने जर त्या ठिकाणी बसवण्यात आला नाही तर संपूर्ण राज्यामध्ये एक तीव्र असं आंदोलन या सर्व सामाजिक संघटना तथा अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये उभारण्यात येईल. तर शासनाने आमच्या या निवेदनाची दखल घ्यावी आणि सन्मानाने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचं पुनर्स्थापन त्या ठिकाणी करण्यात यावं, हीच या ठिकाणी मी आवर्जून. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान, जय शिवराय. तेलंगणा राज्यामध्ये 7 फेब्रुवारी 2026ला तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर या ठिकाणी मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी आणि समाजकंटकांनी त्या ठिकाणी क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या समोर केलेला आहे आणि व्हिडिओत ही निंदनीय घटना आपण पाहिलेली आहे. देशभरामध्ये फुलेप्रेमी आणि सर्व बहुजनवादी विचारधारेची आपल्यासारखी सगळी मंडळी या घटनेबद्दल रोष व्यक्त करत आहे. त्याबद्दल फुलेप्रेमी, अखिल भारतीय माळी महासंघ आणि पांढरकवडा शहरातील विविध सामाजिक संघटनेतील सगळे सभासद जयंती उत्सव समितीच्या निमित्तानं आणि बहुजन विचारधारा मानणारे बहुजन वर्गातील सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण सगळे लोक महात्मा फुल्यांना, शिवाजी महाराजांना आणि बाबासाहेबांना मानणारी आहोत. म्हणून हा संताप आपल्या मनात आहे. हा उद्रेक व्यक्त करण्यासाठी आणि या दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री त्यांच्यापर्यंत अमितजी शहा यांच्यापर्यंत हे निवेदन आपण या केळापूर तालुक्याचे जे तहसीलदार आहेत
इंगळे साहेब यांच्या मार्फत आपण पोहोचवलेला आहे आणि आपल्या सगळ्या मनात जो उद्रेक आहे, महात्मा फुल्यांचा अपमान या देशात सहन केला जाणार नाही, शिवाजी महाराजांचा अपमान या देशात सहन केला जाणार नाही, आम्ही बाबासाहेबांचा सुद्धा अपमान सहन करणार नाही. आम्ही रीतसर या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जर दोषींवर योग्य कारवाई झाली नाही आणि महात्मा फुल्यांचा पुतळा हा प्रतिष्ठेसह अत्यंत सन्मानजनक पद्धतीनं जर त्या ठिकाणी बसवल्या गेला नाही, आम्ही फुले प्रेमी, आम्ही बहुजन समाजातील सगळी लोक, 18 पगड जातीतली माणसं एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्याचं सुद्धा या ठिकाणी आमचं प्रयोजन आहे. शासनाला आम्ही हा इशारा सुद्धा देतोय आणि ही बाब सरकारनं गंभीरपणे घेतली पाहिजे आणि राष्ट्रपिता महात्मा फुल्यांचा पुतळा सन्मानजनक पद्धतीनं बसवला पाहिजे. म्हणून आपली विचारांची एकजूट ही कायम असली पाहिजे. जय ज्योती जय क्रांती, जय ज्योती जय क्रांती, जय ज्योती जय क्रांती, जय जिजाऊ जय शिवराय, जय भीम जय संविधान.